नमस्कार मंडळी, काल बिग बॉस मराठीच्या घरातनं आर्या जाधवचं शॉकिंग असं इव्हेक्शन झालं किंवा मग तिला शिक्षा देत बिग बॉसने घराबाहेर काढलं. मित्रांनो, जशी आर्या जाधव बिग बॉसच्या घराबाहेर जाते तशी तिला सपोर्ट करताना सोशल मीडियावर अक्षरशः सुनामी आली. काय सपोर्ट मिळतोय आर्याला. मित्रांनो, मी पहिल्यांदा असं बघितलंय की एखादा सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेला किंवा मग त्याचं इव्हेक्शन झालं किंवा मग बिग बॉसने तिला शिक्षा देत घराबाहेर काढलं तर त्या सदस्याला पहिल्यांदाच एवढा सपोर्ट मिळतोय. मी हिंदीचे 2 सीझन बघितले व्यवस्थित आणि त्यानंतर मराठीचे तर हे सगळे सीझन मी अगदी व्यवस्थित फॉलो करतो, परंतु अशा प्रकारचा सपोर्ट एखादा सदस्य बाहेर गेल्यानंतर किंवा मग शिक्षा झाल्यानंतर बिग बॉस त्याला घराबाहेर काढतात आणि अशाही सदस्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आर्याला तो सपोर्ट मिळताना दिसतोय. मित्रांनो, तुम्ही बघतच असाल की आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा कितीतरी कमेंट्स आर्याच्या समर्थनात येतात. त्यानंतर इन्स्टा असेल किंवा फेसबुक असेल, या सगळ्यालाच आर्याच्या बाबत किंवा आर्याला समर्थन करणारे कितीतरी पोस्ट येताना दिसत आहेत. इथे मोठे ट्रेंड सध्या सुरू आहेत. हॅशटॅग सपोर्ट आर्या जाधव, हॅशटॅग ब्रिंग बॅक आर्या जाधव, अशा बरेचसे ट्रेंड सुद्धा चालू आहेत आणि याला प्रेक्षकांचा चांगला सपोर्ट सुद्धा मिळताना दिसतोय. बघा, आर्याच्या समर्थनात पोस्ट येतातच, परंतु इकडे रितेश दादा, कलर्स मराठी, बिग बॉसची संपूर्ण टीम, जिओ सिनेमा यांना ट्रोल सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक करताना दिसत आहेत आणि इथे बिग बॉसला थेट प्रेक्षक धमकी सुद्धा देताना दिसत आहेत की आम्ही तुमचा शो बघणार नाही. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांनी व्हिडिओ सुद्धा बनवलेत की त्यांनी जिओ ॲप अक्षरशः अनइन्स्टॉल केला आहे. मित्रांनो, हे सगळं बघून आहे ना, आता रितेश दादा असतील किंवा बिग बॉस असेल, बिग बॉसची संपूर्ण टीम, कलर्स मराठी यांना मोठा प्रश्न पडला असेल की आर्याला आपण काढून मोठी चूक तर केली नाही ना. कारण खरंच यात मी पहिल्यांदा एवढं बघितलंय की एखादा सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जातोय आणि त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळताना दिसतोय. मित्रांनो, असंच जर चालू राहिलं, प्रेक्षकांनी हात जर पवित्रा घेतला ना, तर मग बिग बॉस वाल्यांचं काही खरं नाही. जो काही TRP अगदी हाय गेलाय तो कदाचित कमी सुद्धा होऊ शकतो. कारण मोठ्या प्रमाणात प्रेक्षक बोलताना दिसतात की आम्ही आता हा शो बघणंच बंद करणार आहोत. असं व्हायला नको की हा जो काही TRP एवढा गेलाय तो इथपर्यंत यायला नको. आणि कालच्या भाऊच्या धक्क्यावर तुम्ही बघितलं असेल की 8-9 स्पॉन्सर सुद्धा त्यांना मिळालेत. म्हणजे एवढा बिग बॉस हा शो चालतो आणि अशा या घटनेमुळे त्यांचा TRP कमी व्हायला नको. पण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आर्याला जे काही समर्थन मिळतंय ना, बाप समर्थन मिळतंय. काय वाटतं तुम्हाला, बिग बॉसने हे सगळं बघून आर्याला परत शोमध्ये घ्यावं का, रिएंट्री द्यावी का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.